आज वटपौर्णिमेच्या शुभेच्छा सगळ्यांना. आता तयारी करत बसल्या मम्मी. हे सगळं करून मग आम्ही आवरून वडाला पूजायला जाणार. हा ना गुंडू? हा गुंडू? ओके. तू येणार? तू येणार? असं सांग, मान हलवून येणार म्हणून. येणार. चला अजून फळं घेऊन यायचे आहेत. आज ही साडी नेसायचं म्हणून मी ह्याचे ब्लाऊज एमर्जन्सी शिवून आणले. पण प्रॉब्लेम असा आहे की मी साडीला पिकोफॉल करायला द्यायला काल विसरून गेले. साडी पिकोफॉल झालेली नाही आहे माझी. ब्लाऊज शिवला तर दुसरी साडी बघते कुठली आणलं नेसायला. अजून एक साडी मी ही आणलेली आहे आणि ही नेसेन मी. अरे फॉल बिल लावल्याने बाईने स्टिकर काढलेली नाही आहे. ही तयार केलेली आहे साडी. ब्लाऊज याच्यावरचं फर्स्ट ओपनिंग करते आज ह्या साडीचं. ही बघा, ही मागे मागे फराळ आजचं उपवासचं. आता इथे बांगड्या शोधून घालायच्या आहेत मला. ह्या घालून टाकू का? हिरव्या. तयार होते आता पूजा करायला जायला. आणि आवरून झाल्यावर कम्प्लिटली बघा मला. ओके. हा सगळं तयार झालेलं आहे जायला देवाला वड पुजायला. आरतीचं ताट वगैरे चाललो आम्ही वड पुजायला. हे ताट मी घेतो. मम्मी कुणीकडे जायचंय? चप्पल मी तसंच येऊ काय? प्रियांका ते आवरलं नाही अजून. मम्मी गुलाब हा इथे यावरून चप्पल घातलं नाही मम्मी मी. ओ पोरसनी घ्या घ्या. ए बाळ बस आलो. पिऊ बस आलो. बघत बस जा मोबाईल घेऊन. मोबाईल चालू करून द्या नाही तर. इथे समोरच्या घरात आहे वडाचं झाड. ते मी लावलंय हे कुंडी. ते जाऊन पूजा करणार आता. ह्यानी जवळ सोय केल्यावर बरं आहे. आवरलीत का बघ. हे वडाचं तयारी चालू झाली काय? ना तर लागलं निघून पडायला. इकडे काय तू कुणीकडे तिकंड पूजू का? इथं मी आणि मम्मीने पूजा चालू केली होती. मग तिथे पहिला अभिषेक वगैरे घातलं, पाणी त्यांनी घालून घेतलं झाडाला. मग त्या आंटी आणि आजी अजून करायच्या होत्या पूजा. त्यांनी म्हटले तुम्ही चालू करा. मग त्या आंटीला म्हटलं मी थोडं व्हिडिओ करा माझं. मग मम्मी खाली तयारी करत होते. त्यांच्याकडे फोन दिला होता व्हिडिओ करायला. मी ते व्हिडिओ करायचं चालू होतं. आम्ही पूजा करेपर्यंत नंतर हळूहळू एक एक बायका येत होत्या. मग चालू होती सगळ्यांची पूजा. आणि तुम्ही बघा पुढे व्हिडिओ कंटिन्यू. जे जे व्हिडिओ बघत आहेत त्यांनी कमेंटमध्ये सांगा तुमच्या इकडे पण अशीच पूजा होते का, कसे करतात. कारण प्रत्येकाचे वेगळे वेगळे टाईप्स असतात वेगळे वेगळे. 7 फेरे तेवढे मारतात पण पूजा प्रत्येकाची वेगळीच असते. कारण मी इथे कोल्हापूरमध्ये होते, इथे थोडं वेगळं टाईपने करतात आणि बेळगावमध्ये करते तिथं वेगळं टाईप असतं.
इथे मम्मी दिवा काय ते उदबत्ती वगैरे लावून घेत होती. मग नंतर आम्ही फेरे मारले, मग ते पण त्या आंटीनीच व्हिडिओ केले होते. आणि हे व्हिडिओ उभं केलं आहे कारण मला इंस्टाग्रामला टाकायचं होतं आणि तुम्ही इंस्टाग्रामला पण मला फॉलो करा आणि तिथेही बघा माझा हा व्हिडिओ. मागे यायलाच पाय भाजायला लागले. पूजा करून आलो. कसं होतं, कसं गेलं तर कसं आलो. पिऊ वाट बघायला. किती किती चांगलं यायला लागलं बघा आता व्हिडिओ करत. घरी पूजा 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 फायनली डन.